श्रावण मासारंभ होताच या 3 राशींवर गुरुची मोठी कृपा. 12 ऑगस्ट पर्यंत टेन्शन नसेल. श्रीमंतीचे योग, हातात पैसा खेळेल. नाशिक, महाराष्ट्र. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांमधील बदल सर्व राशींवर मोठा परिणाम करतात. आज 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून श्रावण मासारंभ होताच ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. विशेषतः देवगुरु बृहस्पतीचे नक्षत्रातील बदल या 3 राशींसाठी धनधान्याची समृद्धी आणि प्रगती घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी गुरुग्रह कुंडलीत मजबूत स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व प्रकारच्या कामांमध्ये यश मिळते. गुरुच्या नक्षत्रातील बदल आणि त्याचा प्रभाव. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार गुरुग्रह जुलै 13 रोजी आर्द्रा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करत होता. मात्र आता तो या नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करणार आहे. देवगुरु बृहस्पती जुलै 28 रोजी आर्द्रा नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करेल आणि 12 ऑगस्ट पर्यंत याच नक्षत्रात राहील. त्यानंतर ऑगस्ट 13 रोजी तो पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल. गुरुच्या या नक्षत्रातील बदलामुळे 12 राशींवर मोठा परिणाम होईल, परंतु यापैकी 3 राशींवर विशेष कृपा होणार असल्याचं ज्योतिषींनी म्हटलं आहे. या राशींना 12 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही प्रकारचं आर्थिक टेन्शन राहणार नाही. उलट श्रीमंतीचे योग जुळून येतील आणि हातात पैसा खेळू लागेल. या 3 भाग्यवान राशी खालीलप्रमाणे आहेत. मिथुन, जेमिनी. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन संधी आणि आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. कुटुंबातील आणि मित्रांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. करिअरशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे लागतील, कारण या काळात घेतलेले निर्णय भविष्यात महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी राहील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे आणि बोलताना संयम राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आर्थिक आघाडीवर प्रगती दिसून येईल. 2. सिंह, लिओ. गुरुचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीत स्थिरता येईल आणि व्यावसायिक लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक वातावरणात शांतता आणि आनंद राहील, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. या काळात गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो आणि पैशांची आवक वाढेल. 3. धनु, सॅजिटेरियस. धनु राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण खूप शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील आणि एक सकारात्मक बदल अनुभवाला येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश आणि आदर मिळेल. तसेच त्यांना मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये स्थिरता आणि शांती राहील, ज्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकाल. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल, त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. हातात पैसा खेळेल आणि आर्थिक समृद्धीचे योग आहेत. या राशींच्या व्यक्तींनी गुरुच्या या शुभ प्रभावाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी योग्य नियोजन करावे आणि मिळालेल्या संधींचा सदुपयोग करावा. 12 ऑगस्ट पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी धन आणि समृद्धी घेऊन येणारा असल्याचं ज्योतिषज्ञांचं म्हणणं आहे.